आणि संजीवनी माचीवरती आहे हा चिलखती बुरुज क्रमांक 6. व्हिडिओ सो सकाळचे 5 वाजलेत. 5 वाजता आमचा ट्रेक चालू होणार आहे. कात्रजला आहे आम्ही आत्ता सगळेजण आणि कात्रज घाटाने आम्ही सगळेजण डायरेक्ट राजगडला जाणार आहे. यार क्या बात आहे, मस्तच. दोन तासाच्या बाईक प्रवासाने आम्ही पोहोचलो आहोत गाड्याच्या पायथ्याशी. सो इथून आपलं ट्रेक चालू होते. खूप वर्षांपासून इच्छा होती राजगडला येण्याची. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड याचा ट्रेक आज आपलं चालू होतोय. चला करूयात. हॉटेल साईराजला मस्त चहा तिथं गोड स्वीट चहा. तिथून ट्रेक स्टार्ट होते आपला. डायरेक्ट पायथ्याची गाड्या येतात. पार्किंग केली आहे, 20 रुपये तिकीट आहे पार्किंगचा. ट्रेक चालू करूयात. जय शिवराय. अशा प्रकारे अवघड वाट चढत अवघड रस्त्याने सो गडाला खूप जुना इतिहास लाभला आहे. राजगडाला अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा आधी इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून गडाचा इतिहास सांगितला जातो. त्याच्या खुणा आपल्याला इतिहासात भेटतात. लय दम लागतोय. अगदी कस घेतो हा गड आपला. राजगड, दुर्गराज राजगड आणि दुर्गेश्वर श्रीमान रायगड, दोन्ही गड चढताना ना एकदम कस लागतो बाई अंगात. कोणाचंही काम नाहीये, कस बघता लागते. मस्त मजा येते. दम लागतोय बाई. आतमधून असा उत्साह भरून येतोय. क्या बात आहे यार. दुर्गराज राजगड उगाच नाही म्हणलं जात. राजांचा गड आणि गडांचा राजा. दुर्गराज राजगड छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सर्वात आवडता किल्ला आणि तोरणा. दोन्ही किल्ले एकमेकांपासून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहेत आणि दोन्ही किल्ल्यांवरून दोन्ही किल्ले दिसतात एकत्र. राजगडावरून तोरणा दिसतो आणि तोरणावरून राजगड दिसतो. काय भारी आहे ना. तो माझ्या मागं जो दिसतोय हा आहे तोरणागड आणि आता आपण आहे राजगडावर. दोन्ही किल्ले एकमेकांवरून दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंग सोबत ज्यावेळेस तह झाला त्यावेळेस एकूण 23 किल्ले त्यांना दिले, मुघलांना दिले. पण त्यात राजगड आणि तोरणा नव्हता. का तर ते महाराजांचे आवडतीचे किल्ले होते आणि मावळात आणि कोकणात जर वर्चस्व गाजवायचं असेल ते दोन्ही किल्ले खूप महत्त्वाचे होते आणि महाराजांच्या आवडीचे 2 किल्ले. क्या बात आहे. तोरणागड जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण उभारले आणि राजगडावरती हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी उभी केली. सो तोरणा आणि राजगड या 2 गडांमध्ये राजधानी तर राजगडाला का निवडली याचं एक कारण म्हणजे राजगडाचा बालेकिल्ला हा विस्ताराने मोठा आहे, ज्याच्यावरती राजवाडा, बाजारपेठ वगैरे उभारण्यासाठी जागा एक ऐसपैस जागा होती. त्यामुळे कम्पेअर टू तोरणा त्याच्या मानाने तोरणाची जागा कमी होती. सो या कारणामुळे राजगडाला राजधानी म्हणून निवडण्यात आले. सही आहे. चला आज वर जाऊन बघूयात काय भेटते गडावरती.
राजगडाच्या असल्या एकदम पीक पॉइंट वरती आलो ना आम्ही. एका साईडला एकदम फुलदरी, खाली बघितलं की चक्करच येते आणि समोर गडाच्या वाटा. असं वाटतं हिस्ट्रीचा कोणता तरी ट्रेजर हंटला चाललोय आम्ही. एकदम गुप्त खजिना जिथं कुठेतरी लपलाय. क्या बात यार, असली भारी फिलिंग येते ना, एकदम असं श्वास भरून येतोय उरात. क्या बात आहे. सह्याद्रीचा कडा. आणि हा आहे गडाचा पहिला दरवाजा, पाली दरवाजा. गडाचा पहिला दरवाजापाशी आलो आपण. पाली दरवाजा एकदम भव्य दिव्य अशा स्वागतासाठी सज्ज, शतकानुन शतके उभा असलेला दरवाजा. पाली किल्ले राजगड, दुर्गराज राजगड. पाली दरवाजा, किल्ले राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाची जवळपास 25 वर्ष या गडावरती घालवलेली आहेत. गडाचे शिवकालीन महत्त्व सांगायचे म्हटले तर याच गडावरती सईबाई महाराणी साहेबांचं निधन झाले. छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म देखील याच गडावरती झाला आणि छत्रपती संभाजी महाराजांचं बालपण याच गडावरती गेलं. ह्या काही महत्त्वपूर्ण शिवकालीन गोष्टीत ज्या राजगडावरती घडल्यात. छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय लाडका किल्ला. राजांनी राजधानी रायगडावरती नेल्यावरती पण इंदुलकरांना सांगितलेलं, इंदुलकर राजसभा अशा जागी बसवा की मी माझ्या सिंहासनावर बसलो तरी मला तिथून माझा राजगड दिसला पाहिजे. असा हा राजांचा आवडता गड राजगड. गडांचा राजा आणि राजांचा गड, दुर्गराज राजगड. गडावर चढत असताना तोरणागड नेहमीच लक्ष वेधून घेतो स्वतःकडे. गडाचा दुसरा दरवाजा, ज्याला म्यान दरवाजा बोलले जाते. म्यान दरवाजा काय कारण माहिती नाही, कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पाली दरवाजानंतर राजगडाचा दुसरा दरवाजाला म्यान दरवाजा का बोलतात? मॅन दरवाजातून आतमध्ये आलो आपण. इथे मोडी लिपीत समथिंग काहीतरी लिहिलंय. कोणाला माहिती असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नक्की सांगा. राजगडाच्या मॅन दरवाजातून आले आपल्याला काय कळतं? आय थिंक ओमकारला माहिती आहे. ओमकार, इथे मोडी लिपीत काहीतरी लिहिलंय. चला, ते वरती बैठकीची व्यवस्था आहे. गड चढायला सुरुवात केली आम्ही आणि बरोबर आत्ता 9:30 वाजलेत आणि आजच्या दिवसाचं सूर्यनारायणाचं दर्शन झालंय आज. क्या बात आहे. आणि इथे काहीतरी गुप्त वाट आहे, चोर दरवाजा. क्या बात आहे. आतमध्ये भरपूर खोलवर आहे. इथे फक्त आय थिंक ते नजर किंवा नजर ठेवायला हे काय ओमकार आतमध्ये?
मला वाटतं ते नजर ठेवण्यासाठी जे एक छिद्र असतं प्रत्येक तटबंदीला, त्यातला काहीसा प्रकार आहे. आपल्याला जास्त माहिती नाही त्याची, पण मला माहिती असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा. सो पिण्याचं पाणी होतं कधी काळी हे गडावरचं, अजून पण आहे बहुतेक. आणि ते वरती पद्मावती देवीचं मंदिर आहे. राजगडावर चलो पटपट क्या बात आहे यार गाईज. मला राजगडावरून डायरेक्ट सिंहगड समोर दिसतोय. हा जो समोर डोंगर दिसतोय हा सिंहगड आहे, जो मागच्या साईडचा आहे. आणि या साईडला समोर बघितलं की इकडे आपल्याला दिसतो तोरणा. आणि आपण आहे आता राजगडावरती. आणि पलीकडच्या साईडने आपल्याला दिसतो डायरेक्ट रायगड, दुर्गेश्वर. आणि हा आहे राजगड. क्या बात आहे. रायरेश्वर. हा आहे खरा पद्मावती तलाव, जो पद्मावती देवीच्या मंदिरापासून पद्मावती बुर्जापर्यंत आहे. सो ही आहे राजगडाची चोरवाट. ह्या चोरवाट्याने आपण खाली गेलो तर आजींच्या माहितीनुसार डायरेक्ट खाली गुंजावणे गावात जातो आपण. छोटीशी चोरवाटे, अगदी कधी गुप्तहेर वगैरे माहिती घेऊन आले अशा वेळेस वापरण्यात येणारी. डायरेक्ट खाली गुंजावणे गावात उतरती ही वाट अशी कडकडने. काय सही आहे. चले भाई ले सो राजगडाच्या बालेकिल्ल्यावरती चाललोय आपण. वरती उंची वाढत चालली गाडाची. गाडाच्या वर इथे एक मोठं मधमाशांचं पोळं आहे या दगडात, एकदम दगडीत मधमाशांचं पोळं एवढं मोठं आहे ना, एकदम काळोच्या काळ. थांब दाखवत. हे आहे बालेकिल्ला.
सो राजगडाच्या बाल्य किल्ल्यावरचा ट्रेक चालू झालाय आपला. खालच्या सगळ्या बघितल्यात आपण, पद्मावती माची, पद्मावती तलाव, मंदिर वगैरे. बाले किल्ल्यावरती आलो आहे. मेन किल्ल्यापासून वरती परत बाले किल्ल्यावरती अजून 1-2 किलोमीटर वरती आहे. परत तो चढताना दम लागतोय. मेन दरवाजा बाले किल्ल्याचा खूप सुंदर आहे. अतिशय नक्षीकाम वगैरे सुंदरपणे सजवलं आहे. दुपारचं ऊन वाढत चाललंय आणि दम लागत चाललाय. सो आता कुठेतरी बसून खाऊयात पिऊयात. वारा बघा फक्त, वारा काय सुटलाय यार. दुसरं स्ट्रक्चर म्हणजे ब्रह्मेश्वर मंदिर आणि हे आहेत बाजारपेठ. बाजारपेठेच्या म्हणजे अवशेष राहिलेत फक्त काही, त्यांचं फाउंडेशन, पाया वगैरे. बाकी सगळं वरचं स्ट्रक्चर तर केलंच. दुहेरी तटबंदी कसं आहे बांधकाम. आता आहे आम्ही राजगडाच्या बाले किल्ल्यावरती आणि माझ्या समोर जी दिसते ती आहे सुवेरी माची आणि त्याच साईडने इकडे समोर आलो की ही आहे संजीवनी माची आणि हा आहे बाले किल्ला आणि इथले पाण्याचे तलाव. सो अशा प्रकारे बाले किल्ला आमचा पूर्णपणे फिरून झाला आहे आणि आता आम्ही माचीकडे चाललो आहे. कोणती माची ते बघूयात पुढे. सो राजगडाच्या बाले किल्ल्यावर चढताना हा कोपऱ्यात एक छोटीशी वाट आहे जी सहजपणे नजर चुकवते. तिथे पांडवकालीन लेण्या आहेत आणि एक चोर वाट आहे जी डायरेक्ट वरती गडावरती उघडते. गनिमांना माहिती नाही आहे, फक्त गडावरच्या लोकांनाच माहिती असायची ही चोर वाट जी येताना अगदी नजरे खालून चुकते. आपल्याला आता जाता येणार नाही आहे तिथे काट्याकुट्यांमुळे, तर वेळ भेटला तर नक्की जाऊन ये तिथे. हा आपल्या समोर आहे बाले किल्ला, इकडे संजीवनी माची आणि या चालत चालत रस्त्याने आपण चाललो इकडे सुवेरा माचीला. क्या बात आहे, जय हो. सुवेरा माचीला जाताना तप्त उन्हातून जाताना थोड्या वेळ झाडांची सावली इतका आरामदायक देते ना यार, क्या बात आहे. एकदम शांत वाटते या जागी. पण पुढे माचीवर जाताना परत तप्त ऊन लागणार आहे ज्या अंगाला चटके देत असतं. सभा, बैठने की जगह, सदर. फायनली बाले किल्ल्यापासून सुवेरी माचीवर यायला मला 1 तास लागला आहे. आता ही समोर दिसते ती सुवेरी माची आहे. क्या बात आहे. पोचलो आहे आम्ही इथं. काय सुंदर तटबंदी आहे तिची. आजूबाजूचा सगळा परिसर, दख्खनचा एरिया. 1 तास लागतो आपल्याला बाले किल्ल्यापासून
ते सुवेरी माचीपर्यंत यायला. आणि सुवेरी माचीवरून आपण इकडून जाणार आहे संजीवनी माचीकडे. क्या बात आहे. सो या बुरुजाचं नाव आहे चिलखती बुरुज. यस. आणि हा आहे चिलखती बुरुज, किल्ले राजगड. क्या बात आहे. आणि हा आहे आपला भगवा, महाराष्ट्र की शान. आणि ही समोर दिसते ती सुवेरा माची चालू होती इथून, एकदम अरुंद अशी. बुरुज तर काय सुंदर आहे यार. इथे एक चोरवाट सापडली आम्हाला सुवेरी माचीवर येताना. साईडनं तटबंदीचा दरवाजा आहे हा. क्या बात आहे. बुरुजावर बऱ्याच जागी हे असे काहीशे दगड आहेत जे मला वाटते मशाल लावण्यासाठी वापरत असणार आहेत. आणि बऱ्याच जागी बुरुजावरती चोरवाट आहेत किंवा बुरुजवाट म्हणू शकतो आपण ज्याला, जिथून ये जा करू शकतील मावळे गडाच्या खालून. आणि जो आपण आता दाखवतो तशा प्रकारे दगड्स जिथे मशाली लावण्यात येत असतील कदाचित बुरुजावरच्या, म्हणजे पूर्ण सोय करून केलेली आहे आर्किटेक्ट. क्या बात आहे. गडाच्या या भागातली तटबंदी काहीशी तुटलेली आहे, ढासळलेली आहे. तो अजून एक चोरवाट जाते खाली. एकदम अरुंद अशा खालच्या खोलगट वाटेने. सो माचीवरती मला एक दगडी चाक दिसलं, एकदम गोल आणि थोड्याफार चांगल्या अवस्थेत ते, मधून तुटले ते, पण दगडाचं चाक आहे. चाक आहे का जातं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कारण की याला दोन बाजूंना खाचे आहेत. तर हे काय असेल. किल्ल्यावरून चिलखत बुरुजवर यायला 1 तासाचा पूर्ण प्रवास लागतो. आणि चिलखत बुरुजावरून परत सुवेरा माचीवरती यायला अर्धा तास फक्त यायला. इथून जायला परत अर्धा तास, 1 तास सुवेरा माचीला लागतो चिलखत बुरुजावरून. सो जवळपास 2 तास आपले फक्त सुवेरा माची बघण्यातच जातात बालेकिल्ला बघून झाल्यावरती. सो अशा प्रकारे राजगड आपली कस बघतो पूर्ण गड फिरताना. तुमच्यात किती कस आहे. सो ज्यांच्यात आहेच खरं कस त्यांनीच यावं राजगडला आणि दुर्गेश्वर रायगडला. अगदी आमचा घाम काढलाय. आणि अजूनसुद्धा एक संजीवनी माची बघायची राहिली आहे, ती सुद्धा बघायची. आणि आत्ता आपण पोचलो सुवेरा माचीला. सुवेरा माचीच्या एकदम पीक पॉईंटवरती पोचलो आपण आत्ता. क्या बात आहे. जय शिवराय. येस. सो फायनली आम्ही 4 जण पोचलोय सुवेरा माचीला. सुवेरा माचीच्या एकदम पीक पॉईंटवरती आम्ही. क्या बात आहे. वरती भगवा पण लहरत आहे. क्या मस्त यार. एकदम कस घेतो यार राजगड आपला. हा मागचा सगळा पूर्ण दख्खन. सुवेरा माचीच्या खाली हा आपला बजरंग मारुतीराया. मोरचा जो हा कडा दिसतोय सुवेरा माचीच वरचा, तो एखाद्या हत्तीच्या आकाराचा दिसतो बघा. नीट बघितलं त्याला जवळून तर हत्तीचा एक आकार दिसतो त्याच्यात. काय सुंदर आहे ना.
हा जो समोरचा कडा आहे तो एकदम एखाद्या हत्तीसारखा दिसतोय. हे आपले 2 मित्र जे या पिक पॉइंटवर चाललेत. राजगडावरचा होल खिडकी मस्तच. हे आपला 3रा दोस्त पण चाललाय पाटील. बघू जमलं तर आपणही जाऊयात. वरतून बघा तरी कसं दिसतंय. जा आज नाही ते परत कधी जाणार. माचीला येताना गणपती बाप्पा आहे तिथं सुरुवातीलाच, पण आपलं जाताना मन चुकलं, पण येताना बाप्पांनी दर्शन दिलंच. बोला गणपती बाप्पा मोरया. किल्ले राजगड सुवेरा माचीवरती गणपती बाप्पा. वेल क्षणभर विश्रांती म्हणता म्हणता आमची 1 तासभर विश्रांती झाली आता सगळ्यांची. आणि तासभराच्या विश्रांतीनंतर आता आपण संजीवनी माचीकडे चाललोय. संजीवनी 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 माची. सुवेरा माचीकडून आम्ही या वाटेने कडकडीने आलोय. इथे बहुतेक जास्त कोण येत नाहीत, पण इथे भागीरथी मंदिर म्हणून एक मंदिर आहे आणि इथे आपल्या गणपती बाप्पांची एक सुंदर दगडी कोरीव मूर्त आहे. क्या बात आहे. या साईडला जास्त कोण येत नाही. महादेवाची पिंड आहे आणि आतमध्ये कोणत्या तरी देवीचं मंदिर आहे. हेच आय थिंक आई भागीरथी देवी असेल. आणि याच्या पुढे आपण आलो की या साईडला पाण्याची टाकी आहे, खूप मोठी पाण्याची टाकी आहे. आणि शिवशंकराचं महादेवाची पिंड आहे. मंदिर असेल कदाचित, पण आता त्याचा कळस तुटला आहे. आणि नंदी आहे, त्याचं मस्तक छाटलं आता. आणि ते पाण्याचे टाक्या आहेत. मला वाटतं हे पूर्ण मंदिराचं स्ट्रक्चर असेल ज्याच्यात आता पाणी साचलंय. टेम्पल कॉम्प्लेक्स आहे. याच मंदिराच्या वरच्या साईडने आपण आलो की इथं मोकळ्या आकाशाखाली अजून एक शिवलिंग आहे आणि नंदी महाराज पण ज्याची अवस्था अतिशय दुरावस्था झाली आहे खालच्या मंदिरांची सुद्धा. तरी भागीरथी देवीची काळजी घेतली जाते, त्याची आरती नियमित पूजा. राजगडाच्या एकदम बिकट वाटेने आम्ही सगळेजण चाललोय. एका साईडला एकदम अरुंद खोल दरी आहे आणि दुसऱ्या साईडला सह्याद्रीचा एकदम मोठा दुर्गम कडा. अशा एकदम अरुंद वाटेने आम्ही आता संजीवनी माचीकडे चाललो. यार माची समोरच आहे, पण जो एक्सपिरियन्स असं जे जीवात धाड 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 होतंय ते मजाच वेगळी आहे त्याची. मागच्या साईडला पूर्ण सह्याद्रीचा कडा आणि या साईडला पूर्ण खोल दरी. आणि अशा बिकट वाटेने आम्ही सगळे चाललोय संजीवनी माचीकडे. दुर्गराज राजगड. सो हा आहे टेहाळणी बुरुज. छोटासा आहे, बुरुजाची तटबंदी तुटली आहे. आणि हा संजीवनी माचीचा पहिला दरवाजा आहे. इथून संजीवनी माची पुढे चालू होते. हे आपले मावळे शूरवीर. जय शिवराय बोला. जय शिवराय. आणि इथून पुढे संजीवनी माची सुरू होते. चला, हा संजीवनी माचीचा पहिला दरवाजा आणि टेहाळणे बुरुज. येस. सो अशा वेळी दुपारच्या तप्त उन्हात आम्ही सगळेजण संजीवनी माचीकडे चाललोय. जाता येता वाटेमध्ये खूप वेगवेगळ्या स्ट्रक्चर्स दिसत आहेत. काही वास्तू आहेत, चोरवाटा आहेत, दरवाजे आहेत, तटबंदी दिसते. काही जागी तुटली आहे, काही जागी शाबूत आहे. आणि ही एक मोठी पाण्याची टाकी. डायरेक्ट खाली गेला असेल. वेल ठीक आहे. संजीवनी माचीच्या एकदम पीक पॉईंटवरती पोचलो आम्ही. इथे खाली एक चोरवाट आहे आणि हा पुढं पीक पॉईंट जिथे आपण जाऊन बघूयात आता कसा व्ह्यू भेटतोय आपल्याला. क्या बात. आणि हा बुरुजाचा दरवाजा, खिडक्या. यो
हा मग तिथं तो दरवाजा तिकडेच चाललाय. उलटा टनल इफेक्ट आहे का. मतलब वो टनल अच्छा उधर से नीचे जाके संजीवनी माचीकडे आम्ही चाललेलो आणि जाताना वाटेमध्ये बुरुजावरती हा एक सिंह कोरलेला दिसतोय. हा सिंह बराचसा श्रीलंकेच्या झेंड्यावरती जो सिंह आहे त्यासारखा दिसतोय. त्याच्या खाली कोपऱ्यात एक हत्तीसारखं काहीतरी स्कल्पचर दिसतंय. कोणाला याच्याबद्दल माहिती? यस, सो फायनली आम्ही संजीवनी माचीवरती पोचलोय. एक वेगळी शांतता यार इथं. सह्याद्रीच्या लांबच्या लांब डोंगर रांगा इथून दिसत आहेत. अख्खा दख्खनचा पठार दिसतोय, सह्याद्री दिसतोय, तोरणा दिसतोय, सिंहगड दिसतोय. क्या बात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराजांचा भगवा. क्या बात यार. संजीवनी माचीवरून बऱ्याच जागा आहेत, बऱ्याच चोरवाटा आहेत, सगळ्या तटबंदीच्या आजूबाजूनी वाटा आहेत. संजीवनी माचीच्या तटबंदीवरून डायरेक्ट तोरणाला जाण्यासाठी पायवाटेचा सुद्धा रस्ता इथून आहे. क्या बात आहे. म्हणजे एका गडावरून डायरेक्ट दुसऱ्या गडावर जाऊ शकतो आपण. किती सुंदर. सो अशा प्रकारे आज आम्ही पूर्ण दुर्गराज राजगड बघितलेला आहे. अवस्था बघून कळच शकतं तुम्हाला की काय अवस्था झाली आमची. एकदम कस काढून घेतला आमचा सगळ्यांचा. ज्यांच्यात आहे त्यांनीच दुर्गराज राजगडाला या ट्रेकिंगला. पण मजाच येते यार. इथं जी शांतता भेटते ना ती कुठेच भेटू नाही शकत. क्या बात आहे. म्हणजे धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. जाता जाता कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहून जा. जय शिवराय.